च्या नावानं दे ग माय, कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय. बाबा देव आहे दिले बाबा. नंबरला तुझ्या मराठी लिंक काढून टाक. आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो. भीक मागायला काय परमिशन लागेल बाबा. देवा व्हिडिओच्या नावानं दे साहेब. देवाय 2 रुपये देवाय घरकुलासाठी. हो साहेब तुटा बुटाला उभं राहिलं का माय दे देवाय. इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून धरले. काय म्हणते आम्हाला डिस्मिसचा फोटो लागतो, तरच आम्ही पैसे. आणि घर आता कंप्लीट झालं, 2-4 महिने झाले. आम्ही म्हणलं ग्रामसभेचा ठराव देतो, नाही म्हणते डिस्मिसचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते. नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते तुला पैसे टाकतो. आणि हे डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर, चुकीचं आहे का? जर तुम गावण्याला लावलं मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये व्यवस्थित द्यायला लागले आणि आता असे पैसे हां पहिला हप्ता सगळ्यांना दिले 60 जणांना. पुणे तालुक्यात असा विषय झाला. ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते. गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं तुम्ही द्यायला लागला. मी म्हटलं पैसे जमा करून देतो, 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो, ते काही येणं झालं. तुम्ही काय करा, आमचे ठेवायचे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा, तेवढे आमचे पैसे टाकतात. काय पैसे एक निवेदन पाठवतोय आपल्याला. 1-2-4 ओळी निवेदन तयार करा, मला देतो. एक फोटो घेऊन टाकू सर, एक फोटोला फक्त हात लावा. आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर, 4 घंट्यापासून जमा केलं हो. सगळे घेणारे फोटो